विनंती आहे न्यू गोल्डन पोसरी संघ आपण न्यू गोल्डन पोसरी संघाला पॅनलाइज केलं गेलंय 3 धावांकरिता आयोजकांच्या वतीनं ही सूचना येते न्यू गोल्डन पोसरी संघ या सूचनेचं पालन निश्चित रूपाने होईल 3 धावांकरिता तुम्हाला पॅनलाइज केलं गेलंय याची नोंद आपण घ्यायची आहे तर सुरुवात होते कारण नाणेफेक जिंकली होती ते न्यू गोल्डन पोसरी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण जी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिली तर सिली मिड ऑफ ला एक खेळाडू आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पॉइंटला एक खेळाडू तदनंतर बॅकवर्ड गलीमध्ये त्यानंतर फर्स्ट स्लिप किंवा स्लिप रिजन जरी म्हटलं किंवा बॅकवर्ड लेग स्लिपला एक खेळाडू आहे त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडूला तैनात केलं गेलंय आणि 2 खेळाडूंची जी मूव आहे ती मात्र मिड विकेटला वाईडिश मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनच्या रिजन मध्ये आपण खेळाडूला पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल भोईर पहिल्या चेंडू करता व्हॉट डिलिव्हरी इट्स अ मॅग्निफिसंट बॉल खूप मोठा चेंडू हाताळलाय हे खूप मोठं एलिव्हेशन आहे जर तुम्ही पाहिलं तर चेंडूला अगदी थोड्या कलाटणी देणारा किंवा वळण देणारा चेंडू लोअर फुलटॉस डिलिव्हरी परंतु थोडीशी बॅकवर्ड रिजन मध्ये विकेटच्या पिच केला गेला चेंडूला आणि फलंदाजाला मात्र बांधलं गेलं पहिल्या चेंडूवर पहिला चेंडू निर्धाव गुडलेन स्पॉट वरनं दुसरा चेंडू हाताळलाय व्हॅरिएशन अफलातून आहे परंतु पंच मात्र माझं लक्ष वेधून घेत आहेत अतिरिक्त स्वैर माऱ्याची धाव फलकावर जोडली जाईल धाव फलक 1 न ओपन केलं जाईल 0 वरनं 1 धाव फलकावर येते अगदी धाव फलकाचा शुभारंभ धाव फलकाचा श्री गणेशा केला जातोय टेनिस क्रिकेट विश्व जगतातल्या खूप मोठ्या स्पर्धा मित्रांनो चालू आहेत अगदी आखाती जगतातली आखाती देशातली 10PL ची स्पर्धा जिला सुद्धा सुरुवात होणार आहे बरेचसे खेळाडू महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे अगदी अव्वल दर्जाचे खेळाडू तिथपर्यंत पोहोचलेत पुनश्च पंच मला इशारा करतात एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल धाव फलक 1 न वाढेल आणि जाऊन पोहोचेल बिनबाद 2 या धावसंख्येवर अगदी 2 धावसंख्या धाव फलकावर लागली आहे गोलंदाज विशाल वॉट अ शॉट पंच केलाय परफेक्ट पंच परफेक्ट कनेक्शन चेंडूला फेकून दिलाय मिड लॉंग ऑनच्या बाहेर एक ब्रँडेड फटक्यात कन्वर्ट केलाय चेंडूला या ठिकाणी सन्मान्य राजू इलम आणि नसरापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचा सौभाग्यवती संगीताताई हिलम यांचं आगमन झालंय मनापासून या आयोजनात आपलं स्वागत विनंती आपणास की असं नसतं व्हायचंय तर खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत आजच्या दिवसाचे लॉर्ड्स पोहोचताय अगदी दुसरा सामना आपण पाहतोय दुसरा फटका अगदी चेंडूला हवेत बराच काळ स्थगिती दिली जाते चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि पोझिशन बनवेल आणि पोझिशन परफेक्ट आहे कलेक्शन सुद्धा परफेक्ट झालंय विकेटचं पतन पहिला हादरा बसतोय टीम गोरेगाव संघाला पहिल्या फलंदाजाला मैदानातून परतावा लागेल ओव्हर टू डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद काल देखील पाहायला टीके माले होते मच्छिंद्र पाटील सर होते त्यांनी कर्जत तालुक्यातील धुरंधर फलंदाजांची आणि क्रिकेटपटूंची नावं घेतली होती ती नावं होते दीपक राणे आणि बाळादादा धनवी खरोखर नावं घेण्यात गौरव आहे कारण कर्जतचं नाव उंचवण्याचं त्यांनी कार्य केलंय परंतु आज पाहतोय दीपक राणेंचा सध्या सेल वाजला आमच्या फोनवरती आणि त्याच्यानंतर दीपक राणेंनी या मॅचला या स्पर्धेला शुभेच्छा जाहीर केल्या दीपक राणे यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा जे सध्या घर बसल्या टीव्हीवरती प्रक्षेपण पाहतायत थोडं पायाने अपघाताने इंजॉर्ड आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत आणि शुभेच्छा जाहीर केल्यात संदीप खऱ्या अर्थानं मी एक गोष्ट निश्चित रूपाने या ठिकाणी नमूद करेन की अगदी 3 व्यक्तिमत्व जसं तुम्ही पहिल्यांदा पाहायचे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुम्ही पाहिला तर सौरभ गांगुली सचिन रमेश तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग अगदी या 3 त्रिमूर्तीकडे पाहिलं जायचं परंतु कर्जत टेनिस क्रिकेटचा जर विचार कराल तर दीपक राणे बाळा धनवे आणि प्रशांत शिंदे ही त्रिमूर्ती फार मोठी आहे आणि त्या त्रिमूर्तीनं खूप मोठं काम केलंय कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संदीप नक्कीच पोसरी संघ तुमच्यासाठी सूचना येते पोसरी संघ आयोजनाकडून तुमच्यासाठी सूचना येते मी मगाशीच मागल्या 3 दिवसापासून सांगतोय 3 रात्रीच सांगतोय मॅच मध्ये कोणताही चेंडू आदलला जाणार नाही किंवा कोणतीही फली आपटली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे जर पुनश्च तसं आढळलं तर पुनश्च पॅनलाइज व्हाल याची नोंद घ्या तर हा सन्मान आहे टेनिस क्रिकेटचा किंवा हा क्रिकेटचा मोठा सन्मान आहे प्रत्येक खेळाडूनं सन्मानाने खेळलं पाहिजे वॉट अ बॉल खूप अफलातून लोअर फुलटॉस डिलिव्हरी परंतु चेंडूची जर डिलिव्हर्शन जर पाहाल तर प्रोजेक्टाईल मोशन मेकॅनिक्सचा डायनामिक्सचा पार्ट तुम्हाला सांगेल प्रोजेक्टाईल मोशन
वेक्टर अनालिसिस, टाइम टेम्परमेंटचे सगळे विथ रिस्पेक्ट टू फंक्शन त्याचा पुरेपूर अभ्यास गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. वॉट अ शॉट, मिड विकेटला फक्त उडवून दिलाय, ताकद खूप कमी आहे फटक्यात, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक मात्र पोहोचत नाहीये, मिस कॉलिंग, दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नाहीये, कॉलिंग होत नाहीये. इट्स माइन, हे सिंपल वर्ड्स युटिलाइज केले गेले पाहिजेत मैदानात, परंतु ते युटिलाइज होत नाहीयेत आणि त्याचा फटका मात्र बसतोय तो न्यू गोल्डन पोसरी संघाला. आणि त्याच माध्यमातून गुणलेखक संदेश कंटे माझ्या साथीने जोडले गेलेत, समालोचक जयेश भोसले सर सुद्धा माझ्या साथीने जोडले गेलेत. आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने सुद्धा आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय पहिलं षटक जे हाताळलं गेलं विशाल भोईरच्या माध्यमातून, अगदी 2 चेंडू अतिरिक्त हाताळले गेले, 10 धावा त्यानं खर्च केल्या आणि 1 विकेटचं पतन केलंय, म्हणजे 10 धाव संख्या पहिल्या षटकात धाव फलकावर आली आहे. 4 षटकांचा आपण हा खेळ पाहतोय, पहिलं सत्र पाहतोय. या 4 षटकात किमान 45 ते 50 धावा धाव फलकावर येणं गरजेचं आहे. इट्स अ फायटिंग स्कोर, एक समाधानकारक धावसंख्या ही ठरू शकते. आणि त्यानंतर आपण पाहतोय www.tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव सावंत आणि टीम तैनात आहे, त्यांच्याकडनं सुद्धा आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा. डीजे रॉनी आमच्या समवेत जोडला गेलाय, त्याच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आपण देतोय. आलेल्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करतोय. जाऊयात दुसऱ्या षटका करता, तत्पूर्वी ओव्हर टू संदीप सर. धन्यवाद निखिल वाकले. या सामन्यासाठी मात्र पारितोषिकांची खैरातीला सुरुवात केली आहे, ते मात्र नसरापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती संगीताताई हिलम यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकार. विद्यमान सरपंच सौभाग्यवती संगीताताई हिलम यांच्याकडून मात्र बॅक टू बॅक 3 षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल या सामन्यासाठी. तर ही ताकद आहे कर्जत टेनिस क्रिकेटची, रायगड टेनिस क्रिकेटची ही ताकद आहे. पाठबळ खूप अफलातून दिलं गेलं आणि त्यातूनच खेळाडू घडलेत, खेळाडूंनी ते सिद्ध सुद्धा केलंय. आपण पाहतोय गोलंदाजी माध्यमातून रवी पाटील पहिला चेंडू हाताळलाय, खूप खतरनाक अफलातून डिलिव्हरी, अगदी एलिव्हेशन परफेक्ट आहे. थोडंसं बाहेरच्या दिशेने चेंडूला कट करतो यष्टीरक्षक, मात्र आपली भूमिका अगदी तत्परतेनं निभावली जाते. पहिला निर्धाव चेंडू हाताळला गेलाय 10 या धावसंख्येवर. एका विकेटचं पतन झाल्यानंतर गोलंदाज रवी पाटील पुनश्च सज्ज होईल आमच्या अक्रॉस एंड कडनं. शॉर्ट ऑफ लेन ज्याला थारा नाहीये, टेनिस क्रिकेट जगतात स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलाय, चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेखा पार आणि गोरेगाव ब्रँडचा कडक प्रहार चौकारात कन्वर्ट केलाय डीजे. धन्यवाद. अगदी डीजे रॉनिक खऱ्या अर्थाने तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडची दाद दिली पाहिजे. अगदी अफलातून माझ्या साथीने बऱ्याच सुद्धा काम केलंय आणि त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आपण देऊयात. जाऊयात मैदानात. रवी पाटील दुसरा चेंडूवर चौकारात कन्वर्ट केल्यानंतर तिसरा चेंडू सुद्धा शॉर्ट ऑफ लेंथ, जे अखूड टप्प्याचा चेंडू ज्याला म्हटलं जातं, विकेटच्या मधोमध खेळपट्टीच्या मधोमध चेंडूला हाताळलंय, फ्लाईट दिली आणि त्या फ्लाईटला मात्र थोडासा चुकलाय तो फलंदाज. जी वेस्टची मोमेंट आहे, जी कमरेची मोमेंट आहे, ती कमरेची मोमेंट होणं गरजेचं आहे, कारण बॅकवर्ड फाईन लेग, बॅकवर्ड लॉंग लेग आणि बॅकवर्ड मिड विकेटला, वाईडिश मिड विकेटला हा फटका कन्वर्ट होऊ शकतो. गोलंदाज पुनश्च वॉट बॉलिंग, एका फलातून चेंडू, लोअर फुल टॉस डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर इन बिटवीन ऑफ स्टंप अँड वाईड, या 2 लाईन मध्ये परफेक्ट चेंडूला डिलिव्हर्ट केलं गेलंय. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. धावफलक मात्र 14 या धावसंख्येवर कायम आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज रवी पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट, आता मात्र पोझिशन बनवली, चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या बाहेर आणि पोसरी ब्रँडचा कडक प्रहार, षटकार 6 धावांमध्ये. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. थोडंसं थांबवतोय, बक्षिसांची खैरात आहे, थोड्या अंशी या फलंदाजाचं बक्षीस हुकलंय असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु जाऊया त्या बक्षिसाच्या खैरातीकडे. आपण पाहतोय या व्यासपीठाच्या बाजूला जे 2 बॅनर आहेत, एका साईडला JK कोलंबे साहेबांचा आणि दुसऱ्या साईडला RK कोलंबे साहेबांचे, आयोजक आणि संयोजक दोन्ही पाहायला मिळत आहेत. त्या पारितोषिकासाठी मात्र मोठी रक्कम येते. जर त्या बॅनरवरती कोणत्या फलंदाजाने षटकार लगावला तर मात्र त्यांच्यासाठी 9515 रुपयांचं पारितोषिक घोषित केलं जाईल. 9515 म्हणजे हे पारितोषिक RK साहेबांच्या गाडीचा नंबर आहे मित्रांनो, आणि ते देणार आहेत ते म्हणजे RK आणि JK साहेबांचे पुतणे संजय कोलंबे यांच्या मार्फत. ओव्हर टू निखिल. तर निश्चित रूपाने आपण पाहतोय www.tenniscricket.in, खूप मोठं नाव आहे मित्रांनो, कारण कसं असतं, व्हिजन, दूरदृष्टी खूप महत्वाची आहे आणि ही दूरदृष्टी सर्वप्रथम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि जगभरात करोडोंच्या संख्येनं ज्या खेळाला पाहिलं जातं, ज्या खेळाला फॉलोअप केलं जातं, तर टेनिस क्रिकेटला पहिल्यांदा पडद्यावर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर संतोष नाणेकर, खूप मोठं नाव आहे. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय www.tenniscricket.in ची टीम आमच्या समवेत जोडली गेली आहे. गौरव सावंत, मिनल, त्यानंतर ऋषी
ठामसे आणि समवेतपूर्ण त्यांचे सहकारी, खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा कौतुक, कारण युट्यूबच्या माध्यमातून अगदी तब्बल बऱ्याचशा देशात, जगभरात ही स्पर्धा प्रदर्शित केली जाते. तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकता. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत, त्यांचे हार्दिक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जातोय 2 षटकं जी प्रगतीपथावरनं संपली आणि 10-10 अशा प्रति षटकामध्ये मागे धावा मात्र खर्च केल्या गेल्या. 20 धावा अगदी धावफलकावर येत आहेत. तिसरं षटक हाताळण्याकरता पुनश्च गोलंदाज विशाल भोईर जो गोलंदाजी मार्कवर येईल. पहिला चेंडू अक्रॉस साइड कडनं, पहिल्या चेंडूवर खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साह्यानं जमिनीला चाटून मिड विकेटला चेंडूला पंच केलाय, सन्मान दिलाय. रनिंग बिटवीन द विकेट कॉलिंग चुकली आणि त्याच माध्यमातून धावबादच्या स्वरूपात विकेटचं पतन होईल. दुसरा हादरा बसतोय टीम गोरेगाव संघाला. पडझड होतीये 20-21 या धावसंख्येवर. दुसरा फलंदाज बाद डीजे. मैदानातलं अगदी बाबूशेठ गाऱ्यांचं देखणं आयोजन, तदनंतर आदरणीय सुदामदादा पवाळी यांचं शिवजयंती चषक 2018 आणि आता तदनंतर खासदार चषक 2018 तमनाचं आपण पाहिलं संतोष शेठ भोईर यांच्या माध्यमातून. तदनंतर आपण आता पाहतोय आमदार चषक 2018 म्हणजे कर्जत टेनिस क्रिकेटचा हा विजय झालाय. निश्चित रूपानं खूप देखणे आयोजन आपण पाहतोय. वॉटर बॉलिंग एलिव्हेशन खूप चांगलं आहे. प्रोजेक्टाईल मोशनच्या माध्यमातून चेंडूला तितकीच उसळी दिली जाते, तितकीच फ्लाईट दिली जाते. कन्व्हर्जन अफलातून आहे. त्याच माध्यमातून पहिला चेंडू ज्यावर 1 धाव आली, 1 धावबादच्या स्वरूपात विकेट गेल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलंय गोलंदाज विशाल भोईर. अगदी गुणलेखक संदेश कंटे मला माहिती पुरवतात. 21 धावा धावफलकावर आल्या, 2 गडी बाद झालेत. फलंदाज फैसल. वॉटर बॉलिंग पुनश्च अफलातून चेंडू भाग पाडलाय. फळीवर घेणं चेंडूला आणि विकेटचं पतन. यष्टीरक्षक विशाल भोईरच्या माध्यमातून चेल टिपली गेली आहे. फलंदाज बाद. विकेट नंबर 3चं पतन. ओव्हर टू डीजे मास्टर. यानंतर डोळ्यासमोर येणार आहे जोवेली संघ 2 हात करणार आहे तो नारपोली संघाशी. तदनंतर चौथा सामना, अंतिम सामना आजच्या दिवसातल्या पहिल्या फेरीतला चांबार्ली वर्सेस ढवळेपाडा. खूप देखणा सामना आहे, खूप मोठी मॅच आहे. त्याच माध्यमातून आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक 2018 भव्य प्रकाश झोतातील क्रिकेटचे सामने आदरणीय के कोळंबे साहेब आणि आदरणीय के कोळंबे साहेब यांच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहतोय अगदी सुरुवात झाली आणि अतिरिक्त स्वरूपात चेंडू हाताळला गेलाय. अतिरिक्त 1 धावेनं धावफलक वाढेल आणि 1 धाव धावफलकावर येईल. नेल्सन आकडा धावफलकावर जोडला जातोय. धावफलक 22 वर जाऊन पोहोचलाय. खूप मोठी हिस्ट्री आहे या माणसाची. नेल्सन ऑस्ट्रेलियातला एक खूप मोठा क्रिकेटचा चाहता, ज्याच्या नावाने या धावसंख्येला नाव दिलंय डेव्हिड शेफर्ड. जेव्हा जेव्हा या 111, 222, 333 धावा धावफलकावर लागायच्या तेव्हा स्वतःच्या जागेवर एका स्टेप आउट ऍक्शन क्रिएट करून ही धावसंख्या व्यक्त केली जायची. त्याच माध्यमातून अगदी आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर 11, 22, 33, 44, 55 या धावसंख्या अगदी ज्यांना नेल्सनचं नाव दिलं गेलंय धावफलकावर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडू हाताळले गेले. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलक मात्र फक्त 22 या धावसंख्येवर आहे. गोरेगाव संघाचा फलंदाज अतिरिक्त उसळी बॅकवर्ड रिजनला स्लिप मध्ये स्थगिती दिली आहे. फील्ड होतोय, चेंडूवर क्षेत्ररक्षण होईल. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. गुणलेखक संदेश कंटे माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावफलकावर 24 धावा येत आहेत. अगदी ज्या आकड्याची आपल्याला आतुरता आहे 24 एप्रिल अगदी भारतरत्न डॉक्टर सचिन रमेश तेंडुलकर येणाऱ्या पुढच्याच महिन्यात 24 एप्रिल 1973 ला
त्यांचा जन्मदिवस आणि त्यानंतर आपण साजरा करणार आहोत या 24 एप्रिलला देखील. आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तो रेकॉर्ड सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेन. बांगलादेशच्या विरोधात तब्बल 39 आठवड्यानंतर 39 महिन्यानंतर खूप मोठा इतिहास घडला. 39 महिन्यानंतर 100वी शतकाची एक रणधुमाळी जी बांगलादेशच्या विरोधात साजरी केली गेली आणि तो आजचा दिवस आहे. 16 मार्च 2012ला तो इतिहास घडला. वॉट अ शॉट, ही ताकद आहे सचिन रमेश तेंडुलकर या नावाची. फेकून दिलंय चेंडूला मिडल लॉंग ऑन आणि मिड विकेट यांच्या मधला झोन म्हणजे डीप काउ कॉर्नर रिजनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. डीजे अरे चला जाऊ चांदई गावात. धन्यवाद. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांदई यांच्या वतीनं गुढीपाडव्याच्या शुभारंभावर ही देखणी रजनी आपण पाहतोय क्रिकेटची. खऱ्या अर्थानं आपण कौतुक केलं पाहिजे. आयोजक श्री RK कोळंबे साहेब, माजी सरपंच. त्यानंतर ही संकल्पना देखणी आपण पाहतोय सन्माननीय जनार्दन कोळंबे साहेब यांच्या माध्यमातून. तर आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र राज्यमंत्री सुनीलजी तटकरे सर या ठिकाणी थोड्याच वेळात अगदी 10च्या शुभारंभाच्या सुमारास या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. अगदी इतकी मोठी भव्य अगदी आदरणीय व्यक्तिमत्व या क्रीडा मंचाला भेट देणार आहेत. अगदी जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आपण आदरणीय सुनीलजी तटकरे सर या स्पर्धांच्या माध्यमातून थोड्याच वेळात या क्रीडा मंचाला भेट देणार आहेत. आणि ही ताकद आहे आदरणीय JK आणि RK कोळंबे साहेब यांची. खूप मोठी रचनी, अगदी पहिली मुहूर्तमेढ रचली आणि त्यानंतर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते त्यांचा इतिहास सुद्धा, त्यांचं कार्य सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आदरणीय आमदार सुरेशजी लाड साहेब खूप मोठं कार्य करत होतो, कारण नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट फिरते ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी विकासाची कामं आणि त्यांचा आराखडा आणि त्यांची अवलोकनं या सगळ्याची अगदी सांगता झाली आहे. अगदी सुरुवात सुद्धा होणार आहे. त्याबद्दल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हार्दिक अभिनंदन की तुमच्या माध्यमातून ही विकासाची कामं होत आहेत. त्यानंतर अगदी आपण जाऊयात या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर tenniscricket.in आणि DJ रॉनी साऊंड आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरुवात होते फटक्याला अगदी अफलातून कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु सेल्फ फॉलो थ्रू ऍक्शन खूप स्ट्रॉंग बनवली जाते. फलंदाजाला एकही धाव दिली जात नाहीये या स्पर्धेला. सन्माननीय अतुल जोडे आणि उल्हास भोईर यांच्याकडनं पोसरी गावची व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. अतिरिक्त स्वरूपात थोडंसं बाहेर चेंडूला हाताळलं गेलंय. अगदी जर आपण पाहिलं पंचांची जी उजवी अष्टी आहे त्या उजव्या अष्टीच्या थोडंसं बाहेर, परंतु वाईड स्वरूपात धाव फलकावर धाव जोडली जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवर. 31 धावसंख्या धावफलकावर जोडली जाणार आहे. अगदी अखिल भोईर आणि इनसाइड एज घेऊन लेग स्लिपला चेंडू सरकलाय, ज्यावर अफलातून रनिंग बिटवीन द विकेट इन बिटवीन 20.12 मीटर. 20.12 मीटरची विकेट आपण पाहतोय. त्या दरम्यान 22 यार्डचे अंतर चित्त्याच्या चपळाईनं कापताना धावफलकावर 2 चेंडू संपले आणि धावफलक 32 धावसंख्येवर आहे. अंतिम स्लॉग ओव्हर मधले हे शेवटचे 4 चेंडू असतील. गोलंदाज अखिल भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटनं. अगदी सुंदर हे व्हॅरिएशन आहे, ही ताकद आहे. खूप जास्त टेनिस क्रिकेट खेळल्यानंतर आलेलं हे शहाणपण आणि त्याच माध्यमातून त्याची अवलोकनं केली जात आहेत. अगदी अतिरिक्त जरी चेंडू असला तरी सुद्धा आपण पाहतोय नेल्सन आकड्यावर फक्त 1 धाव मिळते आणि जे मोठे फटके यायला पाहिजेत ते मोठे फटके ज्यांना कुठेतरी स्थगिती दिली ते न्यू गोल्डन पोस्टरी संघाचा गोलंदाज अखिल भोईर. पुनश्च लेग कटर कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू गणिक व्हॅरिएशन आहे, प्रत्येक चेंडू गणिक बदलावेत. हा तंत्रशुद्ध अभ्यास आहे. टेनिस क्रिकेट जर मोठ्या स्टेजचं तुम्ही खेळाल तर हिंमत चेपली जाते. त्यानंतर खऱ्या अर्थानं पुनश्च एक आपण पाहतोय पंचांकडनं इशारा येतोय. अतिरिक्त स्वरूपात धावफलकावर चेंडूची धाव जोडली जाईल. वाईट स्वरूपात धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. अतिरिक्त स्वरूपात धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 34 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 3 चेंडू या षटकात आणि तब्बल पूर्ण सत्रात 8 चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात हाताळले गेलेत. या षटकातले 3 चेंडू संपलेत, शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू बाकी असतील स्लॉग ओव्हर मधले. व्हॉट अ शॉट. चेंडूला फक्त पंच केलाय, हवेत एक हुलकावणी दिली, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल. डीप स्क्वेअर लेग रिजन मधून शॉर्ट स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये 30 यार्डच्या बाहेर झेल घेतलाय. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. ओव्हर टू डीजे मास्टर. खरी किरीटा परी, किरीटा परी, लहरी
धन्यवाद. आपण पाहतोय फलंदाजीच्या माध्यमातून जे फलंदाज खेळपट्टीवर गेले, कौनेल फलंदाज खेळपट्टीवर गेला. अगदी धावा मात्र करता आल्या नाही, फक्त 6 धावा करून तदनंतर बिलाल, फिरोज, फैसल, एमर, तदनंतर अहमर आणि त्यानंतर मात्र रायबर आता मात्र फलंदाजीसाठी खेळपट्टीवर जातोय. गोरेगाव संघ ज्या धावा मात्र यायला पाहिजे होत्या त्या धावा मात्र येत नाहीयेत, परंतु ऑलवेज आय एम टॉकिंग लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज टफफुल. खूप अडचणीचे सामने असतात. खूप चांगला चेंडू, फ्लाईट थोडी कमी दिली, थोडंसं कमी प्रिडिक्शन मात्र चुकलं ते फलंदाजाचं. बॅकफुटवर येऊन चेंडूला स्क्वेअर लेग किंवा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, असफल ठरलाय. त्या फलकावर जर आपण विचार केला तर 5 चेंडू संपले, अंतिम चेंडू या स्लॉग ओव्हर मधला बाकी असेल. वॉट बॉलिंग, खूप चांगला चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडूला हाताळलं गेलं आणि यष्टीरक्षकाची तत्परता मात्र दिसते. धावबाद किंवा जे बाद केलं गेलंय धावबाद स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि डाव आटोपलाय तो 34 या धावसंख्येवर. अगदी 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 4 षटकं हाताळली गेली, 34 धावसंख्या धाव फलकावर जोडली गेली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तर विकेटचं पतन झालंय. त्यानंतर आपण पाहणार आहोत अंतिम स्लॉग ओव्हर जिला सुरुवात होणार आहे आणि या स्लॉग ओव्हरच्या माध्यमातून अगदी मोठी प्लॅनिंग, खूप चांगली फलंदाजीची अपेक्षा असेल, कारण 5 षटकांचा सामना आहे. त्या 5 षटकात किमान 50 ते 55 धावांचं लक्ष उभं करावं लागेल गोरेगाव संघाला, कारण समोरच्या न्यू गोल्डन पोसरी संघाची जर तुम्ही ताकद लक्षात घ्याल तर मयूर पाटील, अखिल भोईर आणि मनीष तात्रे सारखे बलशाली खेळाडू या संघात तुम्हाला खेळताना दिसतील. संदीप, अगदी आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या वतीनं तब्बल 6वं वर्ष आपण पाहतोय. ही कन्सिस्टन्सी आहे. तर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर येईल. 5वं षटक हाताळण्याकरता प्रणयला आणलं जात आहे. प्रणय भोईर आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम आणि 5वं षटक हाताळण्याकरता सुरुवात केली जाईल या 5व्या षटकाला. आणि उजव्या हाताचा फलंदाज, त्याला मात्र वाऱ्याचा ओघ थोडा का होईना प्लस पॉइंट ठरू शकतो. मिड विकेट रिजनला वारा चालू आहे, त्यामुळे निश्चित रूपाने एक कहावत आहे, वारा तिथंच मारा. आणि त्याच माध्यमातून वॉट अ शॉट. अगदी ही तत्परता आहे फलंदाजाची, कारण इतका अफलातून चेंडू, इतकं मोठं अस्त्र हाताळलं गेलं, फुलिश लेंथ हाताळली गेली, परफेक्ट यॉर्कर हाताळला गेला. थोडासा जर आपण पाहिला ऑफ लेग स्टिकच्या थोडा बाहेर चेंडूला डिलिव्हर केलाय, त्यामुळे फलंदाजावर एज घेतली गेली चेंडूची फलंदाजाच्या माध्यमातून आणि चेंडू सरकला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला. एक धाव धावफलकावर जोडली जाते. धावफलक 1 न वाढून मात्र जाऊन पोहोचतोय ते 35 या धावसंख्येवर. 35 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज प्रणय भोईर आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट न पुढील चेंडू हाताळण्याकरता. ओव्हर पिच डिलिव्हरी मात्र थोडासा चुकला आणि चेंडू आदळला पायावर. पंचांचा इशारा, पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन, विकेट मैदानातून माघारी परतेल. ओव्हर टू डीजे रॉनी. धन्यवाद. अगदी ज्या आशा अपेक्षा होत्या पल्लवीत त्या मात्र कुठंतरी संपुष्टात आल्या चिंताकडनं, कारण चिंताला मात्र मैदानातून माघारी परतवलंय 0 या धावसंख्येवर. भोपळा न फोडताच मैदानातून माघारी परतलाय. खूप मोठी संधी आहे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये, ठाणे जिल्ह्याचं टेनिस क्रिकेट बनवण्याची, परंतु त्या संधीचं सोनं केलं जात नाहीये टीम गोरेगावकडनं. ज्या धावा यायला पाहिजेत, 4 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. गोलंदाज प्रणय पुनश्च सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटनं. षटकातला 3रा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. पंचांच्या डाव्या हातावरनं फलंदाज ॲडम, खूप मोठं नाव आहे क्रिकेटच्या जगतातलं. अगदी सेल्फ टॅप केलंय चेंडूला, फक्त पुल करण्याचा जोरदार प्रयत्न सुद्धा केला गेला नाहीये. फलंदाजाकडनं सन्मान दिला गेला चेंडूला. 38 सर्कलमध्ये शॉर्ट मिड विकेट रिजनला चेंडूला खेळलं गेलं. एकच धाव फलकावर आली आहे. अंतिम षटक जे प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलक 36 या धावसंख्येवर. 36 रन्स ओनली. दोन्ही बलशाली संघ आहेत, त्यामुळे टॅकलिंग ऍक्शन सुद्धा तितक्याच भयानक आहेत, तितक्याच बलशाली आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज प्रणय, ओव्हर पिच डिलिव्हरी मात्र चुकलाय. अतिरिक्त स्वरूपात बाहेरच्या दिशेने डिलिव्हर्ड केलं गेलं चेंडूला आणि त्याच माध्यमातून अतिरिक्त एक धाव धावफलकावर जोडली गेली. वाईट स्वरूपात
थोडे जास्त वाईट चेंडू हाताळले जात आहेत न्यू गोल्डन पोसरीच्या माध्यमातून. संदेश कंटे मला माहिती पुरवत आहेत 9 चेंडू आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपात हाताळले गेलेत. प्रणय पुनश्च एलिव्हेशन आणि आता मात्र बॅकवर्ड लेग स्लिपला पंचांकडनं इशारा येतोय 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा मिळतील, कारण एक अतिरिक्त वाईडची प्लस अतिरिक्त 1 अशा 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी अतिरिक्त धावांचा भरणा मात्र धावफलकावर वाढतोय. 39 धावसंख्या धावफलकावर आल्या. 11 एक्स्ट्रा धावा स्वीकृती केली गेली आहे आणि मोमेंट खूप अफलातून आहे. लेग स्लिप मधून चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. चौकार डिझेल. निश्चित रूपाने प्रथम सत्र संपल्यानंतर आपण विनंती करणार आहोत जोवेली संघ 2 हात करणार नारपोलीकरांची आपण नाणेफेक करण्याकरता प्रथम सत्र संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 1 धाव मिळते मिडल लॉंग ऑनला. अगदी चेंडूला पंच केलाय. एका धावेने धावफलक वाढेल 44 या धावसंख्येवर. टेनिस क्रिकेटमध्ये हे शिकलं पाहिजे. बेसिक्स अँड टॅक्टिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. बेसिक्स जर तुम्ही पाहिले तर जे लूज चेंडू तुम्हाला मिळतील त्या चेंडूंवर तुम्ही परफेक्ट प्रहार केले गेले पाहिजेत आणि तेच मात्र गोरेगाव संघ करतोय. आता मात्र अफलातून चेंडू फ्लाईट दिली आहे. षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक 44 वर स्थिर आहे. 30 चेंडूंमध्ये 45 धावा न्यू गोल्डन पोसरी संघाला कराव्या लागतील. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज आहे. देर आर 30 डिलिव्हरीज अँड 45 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर न्यू गोल्डन पोसरी. ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ टीम. दुसऱ्या सत्राकरता मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय अगदी खूप अफलातून समालोचक आणि एक बुलंद आवाज आदरणीय जयेश भोसले सरांना. धन्यवाद. ओव्हर टू डीजे मास्टर. गुढी पाडव्याची नवीन वर्षाची गुढी पाडव्याची नवीन वर्षाची करून ही तयारी सारी करून ही तयारी. अरे के दादा आणि जे के दादा आणि धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद. पुढील होणारा सामना जोवेली वर्सेस नारपोली. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. जोवेली वर्सेस नारपोली आणि प्लेइंग लिस्ट महत्वाचे. दोन्ही संघाला विनंती की आपण त्वरित व्यासपीठावरती नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तत्पूर्वी जाऊया आजच्या पाहुण्यांच्या स्वागत समारंभाकडे. नक्कीच निखिल आपण पाहतोय आकडेवारीचे बादशाह जयेश भोसले आपल्या समवेत जोडले जाणार आहेत, शंकाच नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय अतुलजी कालोखे साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं येथेच स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय कैलास कोलंबे यांना करतो. निखिल स्कोर सांगायचं. चव्वेचाळीस धावा झाल्या आहेत, 45 हव्या आहेत आणि त्यातही मला वाटतं 3 धावांची पॅनल्टी आहे. म्हणजे टोटल न्यू गोल्डन पोसरी संघ आपल्याला 48 धावसंख्येची गरज आहे. सन्माननीय आपण पाहतोय अतुल कालोखे साहेब यांना सन्मानित केलं जात आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय तानाजी बोर्डे साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय समाधान कोलंबे यांना करतो. सन्माननीय तानाजी बोर्डे साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती समाधान कोलंबे यांना करतो. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय नारायणजी धुळे साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती नितेश भोई यांना करतो. सन्माननीय नारायण धुळे यांना सन्मानित केलं जात आहे नितेश भोईर यांच्या माध्यमातून.
त्यांच्या समेत आपण पाहतोय सन्माननीय राजू हिलम साहेब येथे उपस्थित आहेत, यांचं स्वागत करण्याची विनंती. माधवजी कोलंबे यांना करतो. सन्माननीय राजू हिलम साहेब येथे उपस्थित आहेत. या ठिकाणी सन्माननीय बंटी थोरवे साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपणास की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. सन्माननीय बंटी थोरवे. या ठिकाणी आपण पाहतोय नसरापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचा सौभाग्यवती संगीताताई इलाम येथे उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती मी कैलास कोलंबे यांना करतो. मान्यवरांना इथे सन्मानित केलं जात आहे. मॅच कडे स्कोरर मित्र आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. धन्यवाद संगीताताई, त्याच्याबरोबर धन्यवाद कैलास कोलंबे. आणि नक्कीच जाऊया मित्रांनो, मॅचच्या द्वितीय सत्राला सुरुवात होते आणि या द्वितीय सत्रासाठी तमाम कर्जतकरांना मंत्रमुग्ध करण्यासाठी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय ते म्हणजे आकडेवारीचे बादशाह जयजी भोसले यांना. धन्यवाद. होळी मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र सामना रंगतोय, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च सज्ज होईल. पैसेल्याचा हा चेंडू सुरेख फटका, एक शाखावर रिजन मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. डीजेला थांबवेन, सुरुवातच आता झाली आहे या स्पर्धेला आणि या सामन्याला प्रारंभ आपण करतोय. गणरायाकडे वळूया. वक्रतुंड महाकार्य निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. प्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समलोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. यावेळेचा चेंडू कार्पेटच्या साह्याने सुरेख फटका केला जातोय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला निश्चितच त्या ठिकाणी चकवा देऊन चेंडू सीमारेषा ओलांडतोय 4 धाब्यांसाठी आणि येणाऱ्या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आजचा दिवस आपण पाहतोय हिल स्ट्रीक याचा जन्मदिवस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं म्हटलं गेलं तर झिम्बाब्वे संघाचा एक उत्कृष्ट कर्णधार त्याच्याकडे पाहिलं जायचं आणि तदनंतर त्याने मात्र केलेली तेज तर्रार गोलंदाजी देखील आम्ही पाहिली होती. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये लॉफ केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतोय जोवेली आणि नारपोली संघाचे कर्णधार येथे उपस्थित झाले आहेत. मी सन्माननीय रामदासजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 27 चेंडू 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. निश्चितच पाहिलं गेलं तर शरीरापासून दूर चेंडू जरूर हाताळला होता गोलंदाजाने, परंतु अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करणारा हा गोलंदाज कुठे ना कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सलामी जोडी अखिल भोईर आणि त्याच्या साथीला प्रणय भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. याळ मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुरेख फटका केला जातोय. लॉफ केला होता चेंडूला 38 सर्कलच्या बाहेर. तदनंतर चेंडूने 2 टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा 4 धाब्यांसाठी. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न काय घडलं जात आहे.
निश्चितच पाहिलं गेलं तर शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आला. एक धाव मात्र सहजरित्या अंकित केली गेली आणि 11 धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाते. तब्बल 21 धावा धावफलकावरती आहेत. आजचा दिवस म्हटलं गेलं तर व्हॅन गुंगेच्या गोलंदाजीवरती हर्षल गिब्सने 6 चेंडू 6 षटकार लगावले होते. आजचा दिवस म्हटलं गेलं तर निश्चितच आम्हाला सांगितलं निखिल वाकळेने की आजच्याच दिवशी तब्बल 34 इनिंग नंतर 6 वर्षाचा कालखंड गेल्यानंतर 100 शतक सचिन तेंडुलकरने पूर्ण केले होते. त्याच पद्धतीने आम्ही पाहिलं तर मनसूर इस्लाम हा खेळाडू होता भारतीय संघाचा, याचं मात्र निधन झालं. एका दुर्दैवीपूर्ण निधन देखील आजच्याच दिवशी झालं होतं. कित्येक घटना आजच्या दिवशी मात्र घडल्यात आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे मात्र पोस्त्री संघ धावसंख्येचा पाठलाग करतोय ते म्हणजे 48 आणि धावसंख्या आता मात्र 21 धावा धावफलकावरती आहेत. डावखुरा फुलंदाज प्रथमच प्रणय स्ट्राईक एंडवरती. यावेळीचा चेंडू ग्लान्स केलं होतं. निश्चितच बॅक टू द बॉलर घेऊन काढलेला फटका. पहिली षटक संपुष्टात येत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र पाहिलं गेलं तर 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शेष आहे. 27 धावांची गरज आहे आणि विचार जर का आपण केला तर 6.75च्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात मानावी लागेल. संदेशजी कंटे आमच्यासोबत जुळले गेलेत. एक सातत्याने एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतो. डीजे रॉनी आहे, त्याच पद्धतीने चिंटू कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने आम्ही पाहिलं तर मिलन देखील आहे आणि कुठे ना कुठेतरी आम्ही आज या स्पर्धेला मिस करतोय ते म्हणजे शाहरुख शेखला. कारण की गतवर्षी तो देखील आमच्यासोबत जुळला होता आणि मित्रांनो यावर्षी तो मात्र 10PL सारख्याची स्पर्धा कव्हर करण्यासाठी जातोय. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ. शाहरुख शेख एक चांगलं कार्य फार डाऊन टू अर्थ चांगलं कार्य त्यांनी केलंय. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावा म्हटलं गेलं तर आम्हाला आठवण होते कृष्णमचारी श्रीकांत यांची. खऱ्या अर्थानं कृष्णमचारी श्रीकांत एक घणाघाती फलंदाज जरूर होता, परंतु तुम्ही विचार केला तर 1983 सालच्या विश्वचषकामध्ये एक चांगली कामगिरी त्यांनी केली होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अर्थातच सैफ गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावा धावफलकावरती आहे तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. रॅटम ओर द विकेट. या मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये घेऊन काढलेला हा फटका लॉफ केलाय. चेंडू एक बाउन्स घेतल्यानंतर सीमारेषा ओलांडतोय 4 धावांचा. अप्रतिम निश्चितच स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला येऊन दिलं शरीराजवळ. पाहिलं होतं की गुडलिन स्पॉटवरती चेंडू पडलाय आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लॉफ केला. सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडूवरची नजर, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं या फटक्यामध्ये आणि निश्चितच विचार केला तर 6 चेंडू फेस करत असताना अखिल भोईरने बनवल्यात तब्बल 23 धावा. धावसंख्या धावफलकावरती आहे 25. या मात्र सुरेख फटका केला जातोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउट ऑफ द बॉक्स सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहा कोइन्सिडन्स आहे आजच्या तारखेमध्ये. धावसंख्या 31 धावा धावफलकावरती आहे. 1877 साली आजचाच दिवस 16 मार्च 1877 साली चार्ल्स बॅनरमन ने तब्बल 165 धावांची खेळी केली होती. पहिला खेळाडू ठरला होता ज्याने पहिले शतक देखील लगावलं होतं क्रिकेटच्या पाटलावरती आणि 67.35 धावा त्याने संपूर्ण संघाच्या दरम्यान त्याने मात्र एकट्याने बनवल्या होत्या. निखिलजी निश्चितच हेच कोइन्सिडन्स पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या 31 आहे तर एका बाजूला आपण पाहतोय अखिल नाबाद खेळतोय. 29 धावावरती लेट कट केलाय. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये येणारा हा खणखणीत चौकार. जागा बनवली होती स्ट्रोकसाठी आणि तदनंतर एक अप्रतिम फटका देखील खेळला गेला. आम्हाला आठवण झाली यावेळेचा चेंडू ऑन साइडला लॉफ केला जातोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडूवरती येईल तदवर मात्र 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाते. तब्बल 37 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं लेट कट म्हटलं गुंडप्पा विश्वनाथ आहेतच आहेत, परंतु जर का विचार केला तर कुमार रणजित सिंग
यांची देखील आठवण होती. यावेळी मात्र ऑन साइडला सुरेख फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा ओलांडतोय 4 धाव्यांसाठी. थँक्यू व्हेरी मच. येणारा हा चौकार आणि 4 धावेच्या मदतीने तब्बल 41 धावा धावफलकावरती आहेत. ज्ञानेश्वर भोईर मोहपाडा यांच्या माध्यमातून, ज्ञानेश्वर पाटील मोहपाडा यांच्या माध्यमातून निश्चितच आपण पाहतोय अखिलसाठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी उपस्थित झालाय. विचार केला गेला तर येणारा हा चौकार आणि 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. निश्चितच आपण करंट रन रेटचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती सध्या तरी पाहावयास मिळतेय ती म्हणजे 41 आणि निश्चितच आपण करंट रन रेटचा विचार केला तर 20.50च्या सरासरीने धावगती गाठली जाते. आणि आता मात्र जर का आपण विचार केला तर धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्या अवघ्या 7 आणि चेंडू शेष असतील ते तुमच्याकडे 18 चेंडू 7 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय. ॲडम गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. अमर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 18 चेंडू आणि 7 धावा. माझ्या वाट्याला मात्र निश्चितच मी म्हणेन की अजून मात्र किती चेंडू असतील हेही सांगणं अवघड असू शकतं. यावेळेचा चेंडू स्टिअर केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं, 1 धाव जरूर आली आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या तब्बल लगावल्या जात आहेत. 42 धावा धावफलकावरती आहे. सातत्याने आक्रमण तुम्हाला पाहायला मिळालं आणि आक्रमण हे एक चांगलं वेपन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं आणि तेच मात्र अपनावलं ते मात्र अखिल भोईरने 11 चेंडूमध्ये 39 धाव्यावरती तो नाबाद खेळतोय तर प्रणयने 2 चेंडू खेळले आणि 1 धाव्यावरती तो नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. हा स्कोर कार्ड आपण पाहतोय ते म्हणजे tenniscricket.in वरती यावेळेचा चेंडू सुरेख फटका, फाईन लेग क्षेत्रामध्ये येणारा सणसणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. रिप्लायला तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फटका त्याने खेळला होता. हॅलो तद्नंतर आपण तर जागा बनवली होती स्ट्रोकसाठी आणि तदनंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका. यावेळी मात्र कोणती अवदसा या ठिकाणी सुचली मी म्हणेन फलंदाजाला. खऱ्या अर्थानं निश्चितच आम्ही म्हणतो की सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए, परंतु सरळ बॅटने धावा येत आहेत आणि एक वेगळा पवित्रा अपनवण्याचा प्रयत्न त्याने केला होता आणि त्या प्रयत्नामध्ये निश्चितच असफल ठरला आणि धावसंख्या 46 धावा धावफलकावरती आहे. अवघी संध्याची कंटे एकेरी धावेची गरज आहे. निखिलजी 2 धावांची गरज आहे. निखिलजी बाबर सरांचा आवाज देखील तुम्ही ऐकाल. यावेळेचा चेंडू सुरेख फटका केला जातो. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये केलेला हा सणसणीत फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी विजय नोंदवला जातोय. विदाउट लॉस हा विजय 10 गड्यांनी मात्र हा विजय नोंदवलाय. आणि मित्रांनो एकदा अखिल भोईरसाठी एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. 14 चेंडू 49 धावांची खेळी, नाबाद खेळी करून तो बुच्या आत्र्याला परततोय. एक बहारदार खेळी. धन्यवाद रेजा मास्टर. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय योगेश उमस्कर साहेब यांचं आगमन झालंय. विनंती आपणास की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय अर्जुन शेठ कोलंबे, शिवराम कोलंबे, महेश कोलंबे, नंदू कोलंबे, लक्ष्मण कोलंबे या मान्यवरांचं आगमन झालंय. विनंती आपणास की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय.